हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नगरमधून लंके माहितीमधून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपने नगर आणि माड्याची जागा सोडली नाही। अजितदादांची नाराजी, तर विखेंनी लंकेंना त्रास दिल्यानं ते मवियासोबत असल्याचाही दावा। अजितदादांसारख्या नेत्याने असं बोलणं योग्य नाही। शिवाजीराव आढळराव पाटील भाजपकडून लढले असते तर निवडून आले असते असं आम्ही म्हणू शकतो। दादांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांचा पलटवार। माझ्यासोबतचे आमदार माघारी गेले तरी चालेल, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, माझ्याकडे अनेक नवे चेहरे, अजित पवारांचं वक्तव्य। भुजबळांनी अचानक घेतली शरद पवारांची भेट, मराठा ओबीसी वादामध्ये पवारांनी पुढाकार घेण्याचं भुजबळांचं आवाहन। भेटी आडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा नाही पळ, अजितदादांचा बोलण्यास नकार। भुजबळांची माहितीमध्ये हेळसांड होते हे नाकारता येत नाही। पवार भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर माहिती डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाहीत, बावनकुळेंचं भाष्य। परतीचे प्रयत्न केले तर भुजबळांना परत घेणार नाही, एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं, भुजबळांची दुटप्पी भूमिका, अनिल देशमुखांची टीका। शिळ्या कढीला ऊत देणं चुकीचं, अजितदादांच्या वक्तव्यावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया, विखेंनी त्रास दिल्यामुळे लंके मवियासोबत, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार, तर फडणवीसांसोबत मवियातल्या फुटीर आमदारांची बैठक, लवकरच त्यांना सोबत घेण्याबाबत ठरवू, मुनगंटीवारांचा मोठा दावा। इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यातून सत्तेचा माज दिसतोय, सत्तेमधील लोकांना जनता येत्या 2 महिन्यामध्ये जागा दाखवणार, नाना पटोलेंची टीका। विशाळगडावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई, संभाजीराजे छत्रपतींच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। खासदार शाहू महाराज छत्रपती आज विशाळगड परिसराची पाहणी करणार, संभाजीराजेंच्या भूमिकेनंतर झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध, संबंधितांवर कारवाई करावी, शाहू महाराजांची मागणी। विशाळगड अतिक्रमणाला जातीय रंग देऊ नका, शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा माझ्यावर कारवाई करा, संभाजीराजेंचं वक्तव्य, तर शाहू महाराजांनी खासदार म्हणून भूमिका मांडल्याची प्रतिक्रिया। वरळी हिटेंद्रन प्रकरणामध्ये दारूचे व्यसन असल्याचं मिहीरकडून कबूल, ओळख न पटण्यासाठी अपघातानंतर मिहीरनं केस आणि दाढी कापल्याचं सबूत। यूपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावामध्ये बदल, पूजा खेडकरची वाशिम पोलिसांकडून 3 तास चौकशी, चौकशीनंतर पोलीस अधिकाऱ्यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार। राष्ट्रवादीबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता, पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत शरद पवार गटाची याचिका। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। नाशिकच्या इगतपुरीमधल्या दुभद्रा आणि आग्रदा धबधबे प्रवाहित, हिरवाईनं नटलेल्या डोंगर रांगांमधील कोसळणारे धबधबे पर्यटकांचं आकर्षण। कोल्हापुरात पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर, 24 तासामध्ये पंचगंगा नदीचं पाणी 9 फुटांनी वाढलं, 35 बंधारे पाण्याखाली। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली माहिती, उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरून घेण्याचं आवाहन। आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात, अनेक पालख्या कालपासूनच पंढरपूरमध्ये दाखल। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, गोळीबारामध्ये एका अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झाल्याची माहिती। पाकिस्तान सरकारकडून इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी, सरकारविरोधी कारवाई आणि पक्षाच्या 2 वरिष्ठ नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्यानं निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।